नमस्कार मंडळी. जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजेच समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण शाही चिकन कसं करायचं ते पाहणार आहोत. चला तर मग पाहूया, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे, वजनी प्रमाणात अर्धा किलो आहे. आता हे स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता त्याला छान मॅरिनेट करूया. तर इथे मी सुरुवातीला थोडीशी हळद घातलेली आहे, त्यानंतर तिखट घातलेलं आहे. तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर रंगासाठी थोडीशी काश्मीरी मिरची घातल्या, मीठ चवीपुरतं आणि आलं लसणाची पेस्ट. आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर चमच्यापेक्षा हाताने छान व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं. तर इथे बघा मी मस्त असं हाताने छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता हे मॅरिनेट करून 15 ते 20 मिनटं ठेवायचं. आता वाटण बघूया. तर इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत, त्यानंतर काजूचे तुकडे घेतले आहेत, त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर लागेल तेवढं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर इथे बघा छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. तर आता काय करायचं, एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झालं की यामध्ये जे मॅरिनेट केलेले चिकनचे पीस होते, तर ते चिकनचे पीस यामध्ये घालायचं आहे. चांगलं अलटीपलटी करून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघा 1 मिनिटभर असंच चांगलं परतून घेतलं. तर चिकनला अंगचं पाणी असतं, त्यामुळे वेगळं पाणी घालायची गरज लागत नाही. झाकण लावून 1-2 मिनटं वाफ काढायची. तर इथे बघा चिकनचं जे अंगचं पाणी आहे ते बाहेर निघालेलं आहे. परत एकदा चांगलं परतून घ्यायचं. आता झाकण न लावता असं छान शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघा हे छान शिजतं आहे. आता आपण फोडणी देऊयात. तर इथे बघा मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल गरम झालं की यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत. तर बेसिक खडे मसाले आहेत. यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर इथे मी 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेत. तर छान परतून घ्यायचे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. तर मगाशी चिकन मॅरिनेट करताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, तर तो अंदाज घेऊनच मीठ घालायचं. आता यामध्ये सगळे मसाले घालायचे. तर तिखट घातले मी, त्याच्यानंतर थोडीशी काश्मीरी मिरची घातलेली आहे, थोडीशी हळद घातली आहे. तर हे सगळे मसाले मी आधीसुद्धा मॅरिनेट करताना घातलेले आहेत, तर तो अंदाज घेऊनच घालायचा आहे. आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. तर ही डिश खूप अप्रतिम अशी लागते. तर बघा हे छान असं परतून घेतले 1 ते 2 मिनिटं. आता झाकण लावायचं आणि 5 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर 5 मिनिटानंतर बघूया. 5 मिनिटं झाले आहेत. बघा मस्त अशी ग्रेव्ही जी आहे ती छान शिजलेली आहे. आता आपण हे असंच परतून घेतल्यानंतर यामध्ये जे तयार केलेले चिकनचे पीस होते, जे आपण भाजून घेतले होते, तर ते यामध्ये घालायचे आहेत. तर हे संपूर्ण मी पीस जे आहेत ते यामध्ये घातलेले आहेत आणि छान असं परतून घ्यायचं 1 ते 2 मिनटं. आता ऑलमोस्ट आपली रेसिपी तयार झालेली आहे. झाकण लावायचं आणि चांगली दणदणून वाफ काढायची. 1-2 मिनटानंतर बघा मस्त वाफ अशी बसली, छान तेल सुटलेलं आहे आणि आपलं चिकन जे आहे ते तयार झालेलं आहे. बघा किती मस्त दिसते. पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल नाही का? किती मस्त दिसते. जेवढं दिसायला टेम्पटिंग आहे ना, तेवढंच चवीला खूप अप्रतिम आहे. त्यामुळे ही नक्की ट्राय करा. पहा किती छान झाले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशा छान छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा. आणि हो, चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.